राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर अश्लील कमेंट करणाऱ्या तिघांना सायबर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। या संदर्भात रुपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बोराडे यांनी तक्रार दाखल केली होती। यामधील एक आरोपी मानसिक रोगी असल्याचं सांगण्यात आलंय। पाहुयात नेमका काय प्रकार आहे। फिर्यादी संतोष बोराटे यांनी फिर्याद दिलेली होती आपल्याकडे। त्याच्याप्रमाणे 354A आणि 509 प्रमाणे सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता। त्या गुन्ह्याची हकीकत अशी आहे की राधिकाताई चाकणकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक फेसबुक पोस्ट टाकलेली होती। त्याच्यावर 3 आरोपींनी वेगवेगळ्या अकाउंटवरून अश्लील शब्द असलेल्या पोस्ट टाकलेल्या होत्या आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला होता। तर त्या 3 अकाउंट वापरणाऱ्यांची जी नावं आहेत ते एक आहे जयंत पाटील, नंतर आहे रणजित राजे हत्ती आणि अमोल के पाटील। या 3 नावांनी ते अकाउंट होते। नंतर टेक्निकल ॲनालिसिसमध्ये त्या अकाउंटची आणि मोबाईल नंबरची माहिती घेऊन आरोपींची माहिती मिळवलेली आहे आणि त्यामध्ये 3 आरोपींना आपण चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं होतं। त्यातला पहिला आरोपी आहे जयंत रामचंद्र पाटील, राहणार धनगरवाडी, जिल्हा सांगली। दुसरा आरोपी आहे वसंत रमेशराव खुळे, राहणार रहाटी, तालुका परभणी, जिल्हा परभणी। आणि तिसरा आरोपी आहे प्रदीप कनसे।